विषय सहकार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील तासाला ग्रामीण सहकारी संस्था हे 5वं प्रकरण सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये ग्रामीण सहकारी संस्थांची जी गरज आहे ती आपण पाहिलेली आहे. त्याच पद्धतीने शेतीमाल सहकारी प्रक्रिया संस्थांची आवश्यकता सुद्धा आपण पाठीमागील तासाला बघितलेली आहे. त्यानंतर शेती पतपुरवठा सहकारी संस्था याच्याशी निगडीत असणाऱ्या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था ही आपण बघितलेली आहे. त्याच पद्धतीनं त्यांची कार्य सुद्धा आपण बघितलेली आहेत. प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेची जी कार्य आहेत, जसं सभासदांना कर्ज देणे, ठेवी गोळा करणे, भागभांडवलाची उभारणी करणे, त्याच पद्धतीनं शेतीस लागणाऱ्या निविष्ठांचा पुरवठा करणे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, कर्जाची वसुली करणे, कर्जाच्या विनियोगावर लक्ष ठेवणे, त्याच पद्धतीने शेतीमालाची साठवणूक व विक्री व्यवस्थाही करणे, अशी विविध कार्य प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेला करावी लागतात. त्याच पद्धतीनं शेती पतपुरवठा सहकारी संस्थेअंतर्गत येणारी जी संस्था आहे ती म्हणजे सहकारी विपणन संस्था. तर या सहकारी विपणन संस्थेची जी कार्य आहेत ती सुद्धा निश्चितच शेतीपूरक अशी कार्य आहेत. आपणाला माहिती आहे की कृषी उत्पादन घेतल्यानंतर पुढील टप्प्यामध्ये विविध विपणनाची कार्य करावी लागतात. प्रतवारी, पॅकिंग आहे, वाहतूक आहे, विक्री व्यवस्था आहे किंवा प्रक्रिया असेल, विक्री व्यवस्था असेल, अशी विविध कार्य जी विपणनाची करावी लागतात. तर त्यासाठी सुद्धा ज्या काही वित्तपुरवठा संस्था आहेत त्या शेतकऱ्याला, त्या विविध संस्थांना पतपुरवठा करण्याची भूमिका बजावत असतात. आपल्या देशातील बरीचशी शेती ही अद्याप पावसाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. त्यामुळे निश्चित स्वरूपाचं उत्पादन आपल्याला मिळू शकत नाही. त्याच पद्धतीनं विविध प्रकारची जी उत्पादनं आहेत त्याची साठवणूक करण्याच्या सुविधांचा सुद्धा अभाव आपल्याकडे दिसून येतो. त्याच्यासाठी अनेक अडचणी शेतकऱ्याला, त्याच पद्धतीनं विपणन व्यवस्थेतील विविध घटकांना दिसून येतात. त्या साठवणुकीसाठी शेतकऱ्याजवळ अत्यंत अपुऱ्याशा साठवणुकीच्या सुविधा आहेत. त्याच पद्धतीनं तेजी मंदीची धोरणं असतात. त्याच्यामध्ये सुद्धा हा शेतीमाल साठवणूक ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण आवक जर जास्त वाढली तर बाजारभाव गडगडतात किंवा कमी होतात आणि अशा स्थितीला शेतीमाल विकल्यानंतर झालेला खर्च सुद्धा निघत नाही. की त्याच्यासाठी साठवणुकीच्या सुविधांचा अभाव आपल्याकडे जाणवून येतो. म्हणून साठवणुकीच्या सुविधा वाढवणं किंवा त्याविषयी शेतकऱ्यामध्ये जनजागृती निर्माण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. असं जे काही साठवणुकीच्या सुविधांचा अभाव असेल, जे त्याविषयी असणारी जनजागृती, त्या सुविधा वाढवणं, त्याच्यासाठी विविध प्रकारच्या योजनांची आखणी करणं किंवा शेतकऱ्यांना त्या योजनांची माहिती करून देणं, याच्या विविध भूमिका या सहकारी संस्थेअंतर्गत पार पाडल्या जातात. त्याच पद्धतीनं वजन मापामध्ये सुद्धा काय होतं, बऱ्याच वेळा आपणाला घोटाळे झालेले दिसून येतात. कमी किमतीला माल विकला जातो बऱ्याच खाजगी विक्री संस्थेमध्ये, खाजगी खरेदी विक्री संस्थेमध्ये. निरनिराळ्या फंडाच्या नावानं वेगवेगळ्या रकमा सुद्धा गोळा केल्या जातात. त्याच पद्धतीनं वेगवेगळे कर आकारले जातात. माल विकण्याची सक्ती त्या ठिकाणी केली जाते. जशा विविध अडचणी म्हणूया किंवा असे विविध दोष या खाजगी खरेदी विक्री संस्थेमध्ये दिसून येतात. म्हणूनच आपण या सहकारी विपणन संस्थेअंतर्गत जर विविध विपणनाची कार्य केली, शेतीमाल विकला, तर निश्चितच शेतकऱ्याला फायदा मिळून जातो. आणि अशी विविध कार्य करण्याची भूमिका किंवा उद्देश या संस्थेनं निर्माण केलेले आहेत किंवा या उद्देशाला अनुसरून ही संस्था कार्यरत आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. होय, आपण या सहकारी विपणन संस्थेची जी भूमिका आहे किंवा कार्य आहे ती खालील प्रमाणे आपणाला सांगता येतात. तर त्या ठिकाणी या सहकारी विपणन संस्थेअंतर्गत येणारी तालुका व राज्य पातळीवरील सहकारी विपणन संस्था यांचा समावेश होतो.
शेतीमालाच्या विपणनामध्ये जे अनिष्ट प्रकार घडून येतात ते अनिष्ट प्रकार घडू नयेत म्हणून ही तालुका व राज्य पातळीवर कार्यरत असणारी सहकारी संस्था आहे असं आपणाला या ठिकाणी सांगता येईल. महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन राज्यात खरेदी विक्री संस्था उघडण्यासाठी उत्तेजन दिलेलं दिसून येतं. या संस्थांची जी रचना आहे किंवा या संस्थेची खरेदी विक्रीची जी रचना पद्धती आहे तर त्यात संबंध राज्यात शिखर विपणन संघ पातळीवर, जिल्हा खरेदी विक्री संघ आणि तालुका पातळीवर प्राथमिक खरेदी विक्री संघ अशा स्वरूपात ही रचना दिसून येते. या संस्थेची जी कार्य आहे ती आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतात. पहिलं कार्य आहे शेतकऱ्याच्या शेतीमालाचा साठा करणे. जे विपणन व्यवस्थेतील पहिला किंवा प्रमुख कार्य कुठलं आहे तर शेतीमालाचा साठा करून घेणे. जे कार्य सुद्धा या विपणन संस्थेला किंवा या तालुका व राज्य पातळीवरील सहकारी विपणन संस्थेला करावं लागतं. त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा करण्यासाठी सुद्धा ही विपणन संस्था कार्यरत आहे. वस्तूंचे वर्गीकरण व प्रमाणीकरण करणं. वर्गीकरण म्हणजे ज्याला ग्रेडेशन म्हणतो आपण किंवा प्रतवारी करणं आणि प्रमाणीकरण म्हणजे काय त्याचा दर्जा ठरविणं. म्हणजे ही सुद्धा या विपणन व्यवस्थेतील महत्त्वाची कार्य या तालुका व राज्य पातळीवरील सहकारी विपणन संस्थांना करावी लागतात. त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना जीवनोपयोगी वस्तूंचा आणि शेतीच्या वस्तूंचा पुरवठा करणं. ज्या जीवनोपयोगी वस्तू आहे शेतकऱ्यासाठी लागणाऱ्या त्याच पद्धतीने शेतीसाठी लागणाऱ्या ज्या विविध निविष्ठा आहेत, खते असतील किंवा अवजारी असतील, बी बियाणं असतील किंवा कीडनाशके असतील, यांचा पुरवठा सुद्धा या विपणन संस्थेद्वारे केला जातो. त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना माल वाहतुकीसाठी साधने उपलब्ध करून देणं. आपल्याला माहिती आहे पाठीमागं आपण कारण बघितलेलंच आहे की वाहतुकीच्या सुविधांचा अभाव हा शेतकऱ्याकडे दिसून येतो. जे परिणामतः त्याला खाजगी व्यापाऱ्याकडं आपला माल विकावा लागतो आणि परिणामतः तोटा होतो. जे हे टाळण्याच्या दृष्टिकोनातून आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल, त्याच्या शेतीमालाला जास्तीत जास्त भाव कसा मिळेल हा उद्देश लक्षात घेऊन ही संस्था या विपणनविषयक कार्यातील वाहतुकीचं जे कार्य आहे त्या वाहतुकीच्या कार्यामध्ये ही संस्था अग्रभागी आहे. म्हणजे वाहतुकीची साधनं उपलब्ध करून देण्याचं कार्य या विपणन संस्थेकडून केलं जातं. त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना खरेदी विक्री संबंधी माहिती उपलब्ध करून घेणं. आपल्याला माहिती आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे किंवा खेड्यांचा देश म्हणतो आपण. आणखी म्हणावी तेवढी इंटरनेट सुविधा म्हणूया किंवा ई सुविधेचा या ठिकाणी प्रचार प्रसार झालेला दिसून येत नाही. त्याच्यामुळं आपल्या मालाला जो काही दर आहे किंवा जो भाव आहे याची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून ही माहिती पोहोचवण्याचं कार्य या सहकारी विपणन संस्थेअंतर्गत केलं जातं, जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा शेतीमाल कुठल्या दर्जाचा आहे, त्याला कुठल्या मार्केटमध्ये किती भाव आहे, त्याची आवक किती आहे किंवा त्या शेतीमालाचा तुटवडा आहे का, जे इत्यादी विषयक सर्व किंवा इत्याभूत माहिती पुरवण्याचं कार्य या सहकारी संस्थेअंतर्गत केलं जातं. म्हणून हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं कार्य या तालुका व राज्य पातळीवरील सहकारी विपणन संस्थेचं आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. त्याच पद्धतीनं शेतीच्या साधनांचा पुरवठा करणं. आपल्याला माहिती आहे शेतीसाठी वेगवेगळ्या प्रकारची साधनं लागतात. मग अशी चर्चा केली आपण, वेगवेगळ्या निविष्ठा लागतात, जसं खतं असतील, बी बियाणं असतील किंवा अवजारं असतील. त्याच पद्धतीनं आपली विद्युत मोटार असेल किंवा वेगवेगळे पाणी देण्याचे संच असतील पाणी सुविधासाठी किंवा पाईपलाईन करण्यासाठी ते PVC पाईप्स असतील. म्हणजे अशा वेगवेगळी ज्या निविष्ठा लागतात, साधनं लागतात, त्या पुरवण्याचं कार्य किंवा त्याला मदत करण्याचं कार्य सुद्धा या सहकारी संस्थेकडून केलं जातं. त्याच पद्धतीनं शेवटचं कार्य आहे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य तो मोबदला देणं. जे अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. शेतीमाल कुठल्या दर्जाचा आहे, त्याची गुणवत्ता काय आहे, त्याचं प्रमाणीकरण केलेलं आहे का, त्याचं पॅकिंग केलेलं आहे का, कुठल्या पद्धतीचं तंत्रज्ञान त्या शेतकऱ्यांना शेती उत्पादन घेण्यासाठी अवलंबलेलं आहे. त्याचे सगळे बाबी किंवा हे जे सगळे निकष आहेत ते लक्षात घेऊन त्या शेतीमालाचा दर्जा निश्चित केला जातो. आणि तो दर्जा ज्या पद्धतीचा आहे
त्या पद्धतीचा मोबदला त्या शेतीमालाला त्या शेतकऱ्याला मिळवून देण्याचं कार्य या सहकारी संस्थेअंतर्गत केलं जातं. म्हणून हे सुद्धा या सहकारी विपणन संस्थेचं तालुका व राज्य पातळीवरील सहकारी विपणन संस्थेचं आहे असं आपणाला या ठिकाणी सांगता येईल. त्याच पद्धतीनं हे जे काही 2 स्तरावर कार्यरत असणारी सहकारी संस्था आहे, त्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये अशा संस्थांमध्ये समन्वय साधण्याचं कार्य हे राज्य विपणन संघ करीत असतं. हे जे राज्य विपणन संघ आहे, तर त्याची कार्यसुद्धा आपल्याला निश्चितच या सहकारी विपणन संस्थेपेक्षा उच्च दर्जाची दिसून येतात किंवा जाणवतात. त्यातील पहिलं कार्य आहे सर्व खरेदी विक्री संघामध्ये समन्वय साधणं. जे तालुका पातळीवर किंवा राज्य पातळीवर जे सहकारी खरेदी विक्री संघ आहेत किंवा विपणन संस्था आहेत, त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं कार्य ही शिखर संस्था करते. म्हणजेच की हा संघ करतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. दुसरं कार्य आहे काही वस्तूंची स्वतः खरेदी व विक्री करणं. बरेच वेळा जे केवळ शेतीमाल खरेदी करणं आणि त्याची विक्री करणं म्हणजे नुसती मध्यस्थाची भूमिका बजावणं एवढंच कार्य या संघाचं नाही, तर त्याच्या जोडीला हा शेतीमाल स्वतः खरेदी करण्याची भूमिका किंवा कार्यसुद्धा या संघाला करावं लागतं. हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याच पद्धतीनं पुढचं कार्य आहे शेतमालावर प्रक्रिया करणारे कारखाने चालविणे. नुसतं कृषी उत्पादन घेतलंय शेतकऱ्यानं, त्याची खरेदी केली आणि विक्री केली एवढंच कार्य नाही, किंवा खरेदी विक्रीमध्ये मध्यस्थाची भूमिका केलेली आहे एवढंच कार्य नाही, तर त्याच्या जोडीला त्या शेतीमालावर आधारित कारखाने किंवा उद्योग उभारणं आणि त्या शेतीमालावर प्रक्रिया करणं हे सुद्धा उच्च दर्जाचं कार्य किंवा हे सुद्धा प्रमुख कार्य या संघाचं आहे असं आपणाला या ठिकाणी निश्चितपणे सांगता येईल. त्याच पद्धतीनं सर्व संस्थांना तांत्रिक ज्ञान व मार्गदर्शन उपलब्ध करून देणं. आता हे ज्या सगळ्या संस्था आहेत बाकी राज्य पातळीवर किंवा तालुका पातळीवर कार्यरत असणाऱ्या, या संस्थांमध्ये समन्वय साधणं, तसं त्यांना मार्गदर्शन करणं किंवा तांत्रिक ज्ञान जे आहे ते देण्याचं कार्य या संघाकडून केलं जातं. त्याच पद्धतीनं जीवनावश्यक वस्तूची विक्री करणं. शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्या उपलब्ध करून देण्याचं कार्य, जे हे वाजवी दरामध्ये उपलब्ध करून देण्याचं कार्य सुद्धा या संघाकडून केलं जातं. तसंच राज्यव्यापी खरेदी विक्री काम आवश्यक असल्यास ते करणं. जे बरेच वेळा जर आवश्यकता असेल तर राज्य पातळीवर या शेतीमालाची खरेदी आणि विक्री करण्याचं सुद्धा कार्य या संघाकडून केलं जातं. म्हणजेच तालुका राज्य पातळीवर कार्यरत असणाऱ्या संस्थेमध्ये समन्वय साधणं आणि बऱ्याच वेळा या संस्थेमध्ये साधल्या जाणाऱ्या समन्वयातून जेव्हा गरज असेल तेव्हा एक शिखर संस्था म्हणून या कृषी मालाची खरेदी आणि विक्री करण्याचं कार्य सुद्धा या संघाला बजावावं लागतं. म्हणून आपणाला या ठिकाणी हा संघ शेतीमालामध्ये किंवा शेती सहकारी किंवा शेती उद्योगामध्ये, शेती व्यवसायामध्ये एक सहकारी संस्था म्हणून महत्त्वाचं कार्य करत आहे असं आपणाला या ठिकाणी सांगता येईल. त्याच पद्धतीनं शेतीमालाची रास्त उचित किंमत मिळवून देण्याचं कार्य, जीवनमान सुधारण्यासाठी कुणाचं, शेतकऱ्याचं, व संसार सुसह्य होण्यासाठी इतर पूरक मदत देण्याचं सुद्धा कार्य या संस्थेअंतर्गत केलं जातं. त्यानंतर पुढची सहकारी संस्था आहे तिसरी, ती म्हणजे सहकारी प्रक्रिया संस्था. तर विद्यार्थी मित्रांनो, याची चर्चा आपण पाठीमागे केलेली आहे. सहकारी प्रक्रिया संस्था जे कृषी उत्पादन निघाल्यानंतर त्यावरती वेगवेगळ्या प्रक्रिया करून प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. समजा हळद आहे, त्याला पॉलिश केली जाते किंवा त्याची पावडर तयार करून विक्री करणे, किंवा कापूस आहे आपला,
कापूस स्वच्छ करणं किंवा पिंजणं, त्याच्यापासून सरकी वेगळी करणं, किंवा ऊस आहे, ऊसावरती प्रक्रिया करून त्याचा साखर तयार करणं. म्हणजे अशा कृषी मालावरती प्रक्रिया करणाऱ्या संस्था सुद्धा महाराष्ट्रामध्ये विपुल प्रमाणात दिसून येतात. दिलेली आहेत उदाहरणं: भातापासून तांदूळ वेगळा करणे, ऊसापासून साखर तयार करणे, त्याच पद्धतीनं कापसापासून सूत तयार करणे. अशा वेगवेगळ्या प्रक्रिया उद्योगामध्ये किंवा उद्योग उभारण्यामध्ये महाराष्ट्र राज्य कसं आहे, आघाडीवर किंवा अग्रभागी आहे असं आपल्याला म्हणता येईल. अशा वेगवेगळ्या गिरण्या, कारखाने किंवा प्रक्रिया उद्योग महाराष्ट्रामध्ये विपुल प्रमाणात उभारण्यात आलेले आहेत. बघूया त्याच्यातील पहिली प्रक्रिया संस्था आहे, ती जी सर्वांच्या परिचयाची आहे, सहकारी साखर कारखाने. आपल्याला माहिती आहे, पहिला जो साखर कारखाना आहे तो अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे 1950 साली सुरू करण्यात आला. म्हणजे ही या सहकारी साखर कारखान्याची पहिली मुहूर्तमेढ होती किंवा आहे असं आपणाला म्हणता येईल. आणि तिथून जर आपण पाहिलं तर या साखर उद्योगामुळं जे महाराष्ट्र राज्य आघाडीवर आलेलं आहे, त्याला आपण साखर राजकारण असंही म्हणू शकतो. जे खूप मोठं परिवर्तन किंवा समाज परिवर्तन या साखर उद्योगानं केलेलं आहे. म्हणजे जनमानसाच्या मनावरती या साखर उद्योगानं एक प्रकारचा ठसा उमटवलेला आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. या साखर कारखान्याची जी कार्य आहे ते आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. जसं कारखान्याचे तज्ज्ञ अधिकारी ऊसाच्या लागवडीसाठी आवश्यक मार्गदर्शन करतात. जे अधिकारी आहे, शेतकी अधिकारी कारखान्यामध्ये असणारे, बाबा ऊसाची कुठली व्हरायटी लावावी, कशा पद्धतीने लागवड करावी, बेनमाळा कशा पद्धतीनं जोपला पाहिजे, त्या बेण्यावरती प्रक्रिया कशी केली पाहिजे, किती बाय कितीवर लागवड केली पाहिजे, त्याच पद्धतीनं कुठला वाण तुम्ही निवडला पाहिजे, खतं कशी दिली पाहिजेत, सिंचन सुविधा कशा, तो ऊस कसा जोपासला पाहिजे, पाणी व्यवस्थापन असेल, कीड व रोग व्यवस्थापन असेल, जशा सर्व पातळीवरती मार्गदर्शन करण्याचं कार्य या तज्ज्ञ अधिकारी वर्गाकडून केलं जातं. म्हणून हे एक महत्त्वाचं कार्य या सहकारी कारखान्याचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच पद्धतीनं पुढचं कार्य आहे, आवश्यक असणारी खते, बियाणे व इतर साधने सहकारी तत्वावर खरेदी करून शेतकऱ्यांना पुरविली जातात. इतर साधनं म्हटलेलं आहे, तसंच खते, बियाणे आपल्याला माहिती आहे. हा जो सहकारी साखर कारखाने आहेत त्यांच्या मार्फत शेती निविष्ठा ज्या लागतात ऊस उत्पादनासाठी, तर त्या पुरवण्याचं कार्य सुद्धा केलं. जसं खतं असतील, बियाणं असतील, किंवा जर आपल्या परिचयाचं उदाहरणच सांगायचं झालं तर आपल्याला ड्रीप करायचं असेल तर कारखान्यात थ्रू सुद्धा आपण ड्रीप करू शकतो. जी या सहकारी संस्थेअंतर्गत ऊस उत्पादनासाठी लागणारे जो काही निविष्ठा आहे, जी साधनं आहे ती पुरवण्याचं कार्य किंवा महत्त्वाचं कार्य हे केलं जातं. तसंच पुढचं कार्य आहे, तोडणी झाल्यावर ऊसाची वाहतूक करण्याची व्यवस्था केली जाते. ऊस तोडणी किंवा ऊस तोड करणं, तोडलेला ऊस व्यवस्थित त्या वाहनामध्ये भरून कारखान्यामध्ये नेणं, त्याचं गाळप करणं, म्हणजे ही जी वाहतूक व्यवस्था आहे ती सुद्धा अत्यंत प्रभावीपणे आणि उत्तम पद्धतीने करण्याचं किंवा ती सुविधा देण्याचं कार्य हे साखर कारखान्याची जबाबदारी आहे असं आपणाला या ठिकाणी सांगता येईल. त्याच पद्धतीनं कारखान्याच्या मार्गदर्शनामुळे आणि मदतीमुळे ऊसाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढले आहेच, पण त्याचबरोबर ऊसाचे एकरी उत्पादने वाढलेलं दिसून येतं. म्हणजे हे एक महत्त्वाचं कार्य आपल्याला सांगता येईल. जे एकीकडं ऊस उत्पादन क्षेत्रही वाढलेलं आहे, ऊस उत्पादक क्षेत्र वाढलेलं आहे, आणि दुसरीकडं प्रति एकरी ऊसाचं जे काही उत्पादन आहे, उत्पन्न त्याच्यापासून मिळणारं जे आहे ते सुद्धा वाढलेलं दिसून येतं. जे हे महत्त्वाचं कार्य या सहकारी साखर कारखान्याचं आहे असं आपणाला या ठिकाणी सांगता येईल. त्याच पद्धतीनं शेतकऱ्याला ऊसाची किमान किंमत किंवा ज्याला आपण हमी भाव म्हणतो, हे देण्याचं कार्य सुद्धा किंवा त्याहून अधिक किंमत देण्याचं कार्य सुद्धा या सहकारी साखर कारखान्याकडून केलं जातं. ज्याला आपण PRP म्हणतो, म्हणजे फिक्स रेट जो ठरलेला आहे तो देण्याचं कार्य किंवा जी किंमत असेल किंवा जो वाढावा असेल तो देण्याचं कार्य सुद्धा या सहकारी ऊस सहकारी कारखान्याकडून केलं जातं. त्यानंतर पुढची सहकारी प्रक्रिया संस्था आहे दुसरी, ती म्हणजे सहकारी सूतगिरणी. आपल्याला माहिती आहे, मराठवाडा असो किंवा विदर्भ, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कापसाचं उत्पादन घेतलं जातं, पडलेल्या पावसावर किंवा आपल्याकडं नैऋत्य मोसमामध्ये जो पाऊस येतो तर त्या पावसावरती कापसाची शेती केली जाते. जास्त पाण्याची आवश्यकता लागत नाही.
त्याच पद्धतीने जमीन जी आहे ती जास्त सुपीक लागत नाही. जे अशा अनुकूल परिस्थितीमध्ये कापसाचं उत्पादन घेण्याचं कार्य या ठिकाणी केलं जातं आणि या उत्पादनावरतीच सहकारी सूतगिरण्या या कार्यरत आहेत किंवा उभारलेल्या आहेत असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. निश्चितच या गिरण्यांची जी प्रगती आहे ती अपेक्षित झालेली दिसून येत नाही. कारण एकीकडं आपण पाहतो पावसाचा लहरीपणा आहे किंवा एकीकडं आपण पाहतो राजकारण असेल. जे आसमानी आणि सुलतानी संकट जे आहे ते आपल्याला या सहकारी संस्थेच्या स्थापने पाठीमागं आणि त्यांच्या कार्यप्रणाली पाठीमागं कारणीभूत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून याला सहकारी सूत गिरण्या याला अपवाद नाहीत असं या ठिकाणी म्हणता येईल. त्याच पद्धतीनं या शेतकऱ्याच्या हिताचं कार्य करतात. सहकारी सूत गिरण्यांचे सभासदत्व व्यक्तींना, कापूस पिकविणाऱ्यांना, तसंच विणकर सहकारी संस्थांना, इतर सहकारी संस्थांना व मध्यवर्ती बँकांना मिळू शकते. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र शासनाने जी एकाधिकार कापूस योजना सुरू केलेली आहे ती या दृष्टीने उपकारक ठरलेली आहे. सूतगिरण्यामुळे निश्चितच आपणाला पुढील अनेक उद्देश साध्य झालेले दिसून येतात. जसं आपल्याला चर्चा करता येईल की कापूस उत्पादन वाढलेलं दिसून येतं. त्याच पद्धतीनं कापूस लागवड क्षेत्र वाढलेलं दिसून येतं. शेतकऱ्याचा आर्थिक सामाजिक जो स्तर आहे तो सुद्धा उंचावलेला दिसून येतो आणि निश्चितच आर्थिक प्रगती किंवा आपल्या प्रदेशाचा विकास झालेला निश्चितच दिसून येतो. बघूया काही उद्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत की जे सहकारी सूत गिरण्या स्थापन करण्यापाठीमागील आहेत. पहिला उद्देश आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य ती या कापसाची हमी किंमत देणं. ऊसाप्रमाणेच कापूस उत्पादन शेतकरी घेतोय, मग त्या उत्पादनाला हमी किंमत देण्याचा उद्देश या सहकारी सूतगिरण्यांचा आहे. त्याच पद्धतीनं त्यांच्या मिळकतीमध्ये निर्माण होणारे स्थैर्य टिकवून ठेवणं. म्हणजे जो फिक्स रेट आहे, कापसाचा जो दर आहे तो निश्चित करणं, जेणेकरून उत्पादन कमी निघो किंवा जास्त निघो किंवा एक प्रकारे त्या शेतकऱ्याला काय म्हणूया स्थिरता त्या ठिकाणी प्राप्त होण्याचं कार्य या हमीभावामुळे होत असतं. त्यामुळे शेतकरी कितीही संकट येऊ द्या किंवा अनेक खडतर परिस्थितीतून त्या कापसाचं उत्पादन घेण्याचं कार्य निश्चितच तो धाडसानं करू शकतो. त्याच पद्धतीनं कापूस उत्पादन वाढवण्यासाठी मार्गदर्शन तसंच उत्तेजन देण्याचं कार्य सुद्धा या ठिकाणी केलं जातं. त्याच पद्धतीने योग्य तऱ्हेने कापसाची साठवणूक करणं, म्हणजे जशी खरेदी केली जाते, जसं मार्गदर्शन केलं जातं, तसंच या सहकारी सूतगिरण्याकडून कापसाची खरेदी करून साठवणूक करण्याचं कार्य सुद्धा केलं जातं. त्याच पद्धतीनं दलाल एजंट यांचे अस्तित्व नष्ट करून शेतकऱ्यांच्या कापसास योग्य व वाजवी भाव मिळवून देण्याचं कार्य केलं जातं. म्हणजे जी पारंपरिक पद्धती आहे आपल्याकडं दलालीची किंवा खाजगी खरेदी विक्री संस्थेमध्ये जी शेतकऱ्याची पिळवणूक होते तर ती थांबवण्याचं कार्य या सहकारी सूतगिरणीमार्फत केलं जातं. म्हणजे रास्त भाव त्या कापसाला मिळवून देणं. त्याच पद्धतीनं जी दलाली आहे किंवा जे खाजगी व्यापारी आहे त्यांच्याकडून या शेतकऱ्याची होणारी लूट थांबवण्याचं कार्य या सहकारी सूतगिरण्यामार्फत केलं जातं. त्यानंतर पुढची सहकारी संस्था आहे ती म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती. तर या कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सुद्धा निश्चितच शेतकऱ्याच्या हिताची कार्य केली जातात. जसं शेतकऱ्याच्या शेतीमालाची खरेदी विक्री असेल किंवा दलालाकडून शेतकऱ्याची होणारी जी पिळवणूक आहे ती थांबवणं, शेतीमालाला रास्त भाव मिळवून देणं, साठवणुकीच्या सुविधा, प्रतवारीच्या सुविधा उपलब्ध करून देणं, जे किंवा प्रक्रिया करणं त्या शेतीमालावरती, जशा अनेक उद्देश किंवा असे अनेक कार्य या कृषी उत्पन्न बाजार समितीची सुद्धा आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. बघूया काही कामं दिलेले त्यांनी प्रमुख. पहिला आहे बाजार समितीमधील व्यक्तींच्या प्रवेशाचे नियमन करणे. जे त्या बाजार समितीमध्ये व्यक्तींचा जो प्रवेश होतो तर त्याचं नियमन करणं, म्हणजे कोणालाही त्या ठिकाणी एंट्री नाही किंवा जे खाजगी व्यापारी म्हणतो आपण त्यांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सहभागित्व त्या ठिकाणी दिलं जात नाही. कारण का खाजगी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याची लूट होते, परंतु या सहकारी
विपणन संस्थेकडून किंवा सहकारी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हा शेतकऱ्याच्या हिताचं रक्षण केलं जातं. म्हणून आपणाला या ठिकाणी म्हणता येईल की व्यक्तींच्या प्रवेशाचे नियमन या ठिकाणी निश्चितपणे केलं जातं. त्याच पद्धतीनं पुढचं कार्य आहे म्हणजे बाजारात व्यवहार करणाऱ्या व्यक्तीवर बाजार समिती पूर्ण नियंत्रण ठेवते. जे व्यापारी आहेत या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किंवा जे आडते आहेत तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य या समितीमार्फत केलं जातं, जेणेकरून शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळतो, त्यांची त्या शेतीमालाच्या वजनमापामध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही, त्याच पद्धतीनं शेतीमालाची गुणवत्ता दर्जा कसा आहे त्या पद्धतीनं त्याला भाव देणं, योग्य वेळेत तो आर्थिक व्यवहार पूर्ण करणं, म्हणजे अशा प्रत्येक कामावरती या कृषी उत्पन्न बाजार समितीची नजर असते किंवा नियंत्रण असतं. म्हणून त्या ठिकाणी शेतकऱ्याला फायदा होतो. म्हणून हे महत्त्वाचं कार्य या बाजार समितीचं आहे असं आपणाला या ठिकाणी सांगता येईल. तसंच शेतीमालाच्या खरेदी विक्री संबंधीचे विवाद सोडविणे, जे शेतीमाला संबंधी जे काही खरेदी विक्री संदर्भात विवाद होतात, भांडणतंटे होतात किंवा गैरसमज होतात ते सोडवण्याचं कार्य सुद्धा या समितीमार्फत केलं जातं. तसंच शेतीमालाच्या खरेदी विक्रीसाठी योग्य त्या सुविधा किंवा सोयी उपलब्ध करूनही देण्याचं कार्य या ठिकाणी केलं जातं. तसंच मालाची रक्कम देणं, मालाचे मोजमाप करणं, माप देणे यासंबंधी जे काही व्यवहार होतात त्या ठिकाणी नियमांचं पालन काटेकोरपणे केलं जातं. तसंच मालाची प्रतवारी व प्रमाणीकरण करण्यास सुद्धा उत्तेजन देण्याचं कार्य या कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत केलं जातं. तसंच कोणत्याही विनापरवाना व्यवहारावर नियंत्रण ठेवलं जातं. जे विनापरवाना जे व्यवहार होतात बरेच वेळा तर त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य या कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत केलं जातं. तर ठीक आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. तर अशा पद्धतीने आज आपण क्षेत्राशी निगडीत किंवा जे सहकारी संस्था आहेत त्या या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. जसं शेती पुरवठा सहकारी संस्था, तसं सहकारी विपणन संस्था, तालुका व राज्य पातळीवर सहकारी विपणन संस्था, सहकारी प्रक्रिया संस्था, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरणी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती. राहिलेला भाग आपण पुढील तासाला